आगीत काय जळालं हे राखेलाच माहिती. या एका वाक्याने ट्रेलरचा शेवट होतो आणि तिथेच कुठेतरी एक गोष्ट शिक्कामोर्तब होते, की बाबा या चित्रपटाचं लिखाण आणि संवाद हे खूप जास्त डीप असणार आहेत आणि ही गोष्ट बघून खूप जास्त आनंद झालाय. बोल बोल राणी या चित्रपटाची चर्चा ऑलरेडी सोशल मीडियावरती सुरू झालेली आहे आणि मला ते बघून खूप आनंद होतोय. कारण मराठी चित्रपटसृष्टीकरता जेन्युइनली 2026 हे वर्ष सुवर्ण वर्ष म्हणून आपण असं काहीतरी कन्सिडर नक्कीच करू शकतोय. बॅक टू बॅक चांगले उत्तम सिनेमे येतायत. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये अपग्रेडेड व्हर्जन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि आणखीन काय पाहिजे यार. आपण गेली कित्येक वर्ष याच एका गोष्टीसाठी तरसत होतो ॲज अ सिनेफाईल म्हणून आणि त्याचमुळे सीड विंचुरकर जे आहे ते फायनली दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून बोल बोल राणी हा चित्रपट आपल्या सगळ्यांकरता घेऊन येत आहेत. 17 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार आहे आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला थिएटर्समध्ये. आता ओव्हरऑल याचा मला ट्रेलर कसा वाटलाय, पटापट चर्चा करूया आजच्या व्हिडिओमध्ये. तर मराठीमध्ये सातत्याने आपण एकच गोष्ट डिमांड करतोय, की तुम्ही वेगवेगळे जॉनराज एक्सप्लोर करा आणि व्हेन इट कम्स टू सस्पेन्स, मर्डर, मिस्ट्री, थ्रिलर अशा प्रकारचा जो जॉनरा असतो, याच्यामध्ये फार काही कुणी जास्ती सिनेमे बनवत नाही. मला लास्ट जर का बाप सिनेमा कुठला मराठीतला असेल, की जो मला लय आवडला होता, तर तो वाळवी होता आणि त्याच्यानंतर मला असा पटकन असा कुठला आत्ता तरी डोळ्यात देखत येत नाहीये. तुम्ही जर का रिसेंटली कुठला पाहिला असेल, तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. आता एकूणच हा जॉनरा मला का जास्त आवडतो आणि इनफॅक्ट खूप जास्त जणांना पण का आवडतो? कारण ज्यावेळेला अशा प्रकारचे सिनेमे आपण पाहतो, त्यावेळेला त्या पर्टिक्युलर सिनेमामध्ये जो कोणी डिटेक्टिव्ह असतो किंवा जो कोणी पोलीस ऑफिसर असतो, तर त्यांच्या समवेत आपण ॲज अ व्ह्यूअर म्हणून सुद्धा ती पर्टिक्युलर केस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो, अगदी त्यांच्याच सोबत. जशी-जशी चित्रपटाची कथा पुढे जात असते, तसं-तसंच आपण ती जी केस असते ती सॉल्व्ह करण्यामध्ये गुंतलेलो असतो आणि हीच एका मजबूत लिखाणाची मला असं वाटतं जादू असते. त्याच्याचमुळे हा जॉनरा मला खूप जास्त आवडतो. आता टीझर रिव्ह्यूमध्येच मी असं म्हटलं होतं, की बाबा रे, एकूणच या चित्रपटामध्ये आपल्याला एक दिसतोय किंवा एक राणी आहे आणि तिच्या अवतीभोवती फिरणारे 2 राजा आहेत. एकूणच ती एक गोष्ट तिथे एस्टॅब्लिश झाली होती. आता कोणाचा तरी खून होतोय कोणाच्या तरी हाती, हे त्यावेळेला आपल्याला कळत नव्हतं. पण आता ते आपल्याला कळलंय, की चिन्मय मांडलेकर कदाचित या एका व्यक्तीचा खून केला जातोय सई ताम्हणकरकडनं. पण तिचा ऑब्व्हियसली लग्नाच्या आधीचा जो एक बॉयफ्रेंड असू शकतोय संभाजी ससाणे, तर तो तिला भेटायला येतो आणि त्याच वेळेला असं काहीतरी घडतंय. पण ज्यावेळेला असं काहीतरी घडतंय, त्यावेळेला मग तो तिला मदत करतो किंवा नाही करत किंवा काय किंवा कदाचित तिने त्याला डंप केलेलं असावं आणि चिन्मय मांडलेकर याच्याशी लग्न केलेलं असावं बिकॉज ऑफ कोर्स ही वॉज व्हेरी रिच. आय डोंट नो और मे बी जबरदस्तीने घरच्यांनी लावून दिलं असेल. अशा बऱ्याच सगळ्या जर-तरच्या चौकटीमध्ये हा अख्खा ट्रेलर मला वाटला आणि हीच गोष्ट या चित्रपटाच्या ट्रेलरची सगळ्यात बाप होती, की कन्फ्युजनमध्ये टाकणारा हा ट्रेलर होता. एडिटरला सलाम आहे भावा किंवा बहिणीला सुद्धा माझ्या, की ज्यांनी कोणी ट्रेलर एडिट केलेला आहे. मला तो खूप जास्त आवडला. ज्या पद्धतीने म्युझिकचा वापर केलेला आहे. बीट्स अँड बीट्समध्ये आपल्याला म्युझिक जे आहे, बीजीएम जे आहे ते कट केलेलं जाणवतं. त्याच्याचबरोबर फ्रेमसुद्धा कट होत आहेत आणि या सगळ्यांमध्ये आपल्याला 2 टाईमलाईनमध्ये 2 वेगवेगळ्या पोशाखांमध्ये ॲक्चुअली जे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला दिसतायत. म्हणजे एकीकडे मॉडर्न कपड्यांमध्ये सई ताम्हणकर दिसते, तर एकीकडे खूपच रेट्रो स्टाईलमध्ये नऊवार वगैरे नेसलेली सई ताम्हणकर दिसते. बरं तिथे चिन्मय मांडलेकर हा धोतरमध्ये पण दिसतोय आणि तिथे चिन्मय मांडलेकर थोड्याशा नवीन कपड्यांमध्ये पण दिसतो. आय डोंट नो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हा त्रिकुटाच्या अवतीभोवती फिरणारा आहे सुबोध भावे ॲज अ डिटेक्टिव्ह म्हणून किंवा मे बी ॲज अ पोलीस ऑफिसर म्हणून माहिती नाही. पण तो या केसला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. एकूणच या सगळ्या गोष्टी पाहता जेन्युइनली सांगते मराठीमध्ये फार जास्त असे एक्सपेरिमेंट्स केले जात नाहीत. 2 वेगवेगळ्या टाईमलाईन्समध्ये कन्फ्युजन निर्माण करणारा ट्रेलर मी फार काळानंतर मराठीमध्ये पाहिलाय. त्याच्यामुळे मला खूप जास्त आनंद होतोय. एक भारी काहीतरी सिनेमा येतोय आपल्या सगळ्यांकरता. बाकी तुमचं काय म्हणणं आहे बोल बोल राणी या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.